बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी बीड कारागृहात सुदर्शन घुले, जयराम साटे, प्रतीक घुले आणि महेश केदार यांची ओळख परेड केली जाणार आहे। या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे हा अजूनही फरारच आहे। मुंबईत आज सर्वपक्षीय नेत्यांचा जनआक्रोश मोर्चा निघणार आहे। बीड आणि परभणीतील घटनांच्या निषेधार्थ मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा निघणार आहे। या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबासह सुरेश धस, जितेंद्र आव्हाड हे देखील सहभागी होणार आहेत। एसटीने प्रवास करणाऱ्यांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत। एसटीच्या तिकीट दरांमध्ये 15% वाढ करण्यात आली आहे। नवे तिकीट दर आजपासून लागू होणार आहेत। पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या वाणगाव डहाणू रोड रेल्वे स्थानकादरम्यान उड्डाणपुलाच्या पायाभूत कामानिमित्त ब्लॉक घेण्यात येणार आहे। या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात येणार आहेत। मध्य रेल्वेवर आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। कर्नाक उड्डाणपुलाच्या कामासाठी सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा लोकल सेवा बंद असेल। मध्य रेल्वेवरील कर्नाक उड्डाणपुलाच्या कामानिमित्त सीएसएमटी आणि मस्जिद रेल्वे स्थानकादरम्यान मोठा ब्लॉक घेण्यात आलाय। त्यामुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलंय। वंदे भारत जनशताब्दीसह तेजस एक्सप्रेस विलंबानं धावणार आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर येत्या आठवड्यात पुन्हा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे। 27 ते 29 जानेवारी दरम्यान मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक 3 तासांसाठी बंद असेल। म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळातर्फे 2147 सदनिकांसाठी अखेर लॉटरीचा मुहूर्त ठरलाय। 5 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॉटरी काढण्यात येणार आहे। गोरेगाव आणि मालाडमध्ये आज पाणी पुरवठा बंद असणार आहे। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। टोरेस गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून 21 कोटी रुपये असलेली बँक खाती गोठवण्यात आली आहेत, तर संशयित कागदपत्र आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले। अमूलने 26 जानेवारीपूर्वी ग्राहकांना मोठी भेट दिली आहे। अमूलच्या सर्व 1 लिटरच्या दूध पिशव्यांच्या किमतींमध्ये आता घट झाली आहे। प्रत्येकी 1 रुपयांची घट करण्यात आली आहे। सततच्या ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव झाल्यानं भंडारा जिल्ह्यात फुलकोबीचं प्रचंड नुकसान झालंय। दरम्यान बाजारपेठेत आवक वाढल्यानं फुलकोबीचे दरही वाढलेत। त्यामुळे स्थानिक शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। सोन्याच्या दरात सलग 8व्या दिवशी दरवाढ झाली आहे। 200 रुपयाच्या दरवाढीसह दिल्ली सोन्याचा दर 83,000 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचलाय। महावितरणानं 50 ते 60 रुपयांनी वीज बिल कमी करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे दिलाय। त्यामुळे वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत। आजपासून जरांगे पाटील पुन्हा आंदोलन करणार आहेत। कुटुंबापेक्षा समाज महत्त्वाचा असं म्हणत जरांगे यांनी न्यूज 18 लोकमतवर बोलताना भावनिक प्रतिक्रिया दिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि जालना दौऱ्यावर आहेत। कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेऊन एकनाथ शिंदे राज्य संपर्क अभियानाला सुरुवात करणार आहेत, तर कोल्हापूरनंतर शिंदे जालना दौऱ्यावर जाणार असून मतदारांचे आभार मानण्यासाठी जालन्यामध्ये जाहीर सभा घेण्यात येणार आहे। अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत। पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये अधिकाऱ्यांसोबत अजित पवार बैठका घेणार आहेत। जयंत पाटलांनी सगळं विसरून आगामी निवडणुकीच्या तोंडावर सांगली जिल्ह्यातील विस्कटलेली राजकारणातील घडी पुन्हा एकत्र बांधावी असं आवाहन भाजपमधून निलंबित केलेले जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी केलंय। सांगलीमध्ये राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या पुतळा अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते। आमदार अमोल जावळे यांनी यावल तहसील कार्यालय आणि पंचायत समितीमध्ये जाऊन झाडाझडती घेतली। तहसील कार्यालयामध्ये पुरवठा विभागातील गलथान कारभार तसंच पंचायत समितीमध्ये अनुपस्थित असलेले अधिकारी कर्मचारी याबाबत प्रशासनाला चांगलेच वेठीस धरलं। आमदार अमोल जावळे यांचा रावेर मतदारसंघात संवाद दौरा सुरू असून या दौऱ्याच्या निमित्तानं दोधा गावात टिफिन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत आमदार जावळे यांनी गावकरी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तरुणांसोबत मोकळा संवाद साधला। आणि आता एक मोठी बातमी। मुंबईतील पश्चिम रेल्वेवर माहीम आणि वांद्रे मार्गावरील स्थानकादरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी
जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। पश्चिम रेल्वेवर आजपासून पुढील 3 दिवस जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मेगा ब्लॉक दरम्यान पश्चिम रेल्वेवरील जवळपास 330 पेक्षा जास्त लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत। शुक्रवार रात्रीपासूनच हा मेगा ब्लॉक सुरू झालेला असून या मेगा ब्लॉकमुळे शनिवारी सकाळीच पश्चिम रेल्वेवर प्रवाशांचे मोठे हाल झालेत। सध्या पश्चिम रेल्वेवर वाहतूक सुरू झाली आहे, मात्र प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणेकरांसाठी मेट्रोनं विशेष सवलत दिलेली आहे। एक पुणे ट्रान्झिट कार्ड 26 जानेवारीला 20 रुपयात उपलब्ध होणार आहे। पुणे शहराच्या एंट्री पॉइंट्सवर महापालिका अत्याधुनिक वातानुकूलित 7 व्हीआयपी स्वच्छतागृह उभारणार आहे। एक स्वच्छतागृहासाठी साधारण 50 लाख रुपयांचा खर्च येणार आहे। मोबाईल रिचार्जचे वाढलेले दर, नेटवर्कची समस्या यामुळे देशात 17,68,000 नागरिकांनी मोबाईल नंबर बंद केलेत। त्यात महाराष्ट्रातील 7,25,000 लोकांनी नंबर बंद केलाय, अशी माहिती ट्रायच्या आकडेवारीमधून समोर आली आहे। कोस्टल रोड येत्या सोमवारपासून पूर्ण क्षमतेनं सुरू होणार आहे। सागरी किनारा प्रकल्प वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं काम पूर्ण झालं असून येत्या प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण होणार आहे। प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। रुग्णांना स्वतःच्या जिल्ह्यातच तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। कचरा दिसताच छायाचित्र काढा आणि तक्रार करा असं आवाहन खासदार पियुष गोयल यांनी नागरिकांना केलंय। जिथे कचरा दिसेल तिथली छायाचित्र काढून महापालिकेला पाठवा, त्यावर कारवाई झाली नाही तर भाजप कार्यालयामध्ये तक्रार करा असं आवाहन पियुष गोयल यांनी केलंय। छत्रपती संभाजीनगरातील शहर बस सेवेला 7 वर्ष पूर्ण झाली आहेत। दरम्यान 7 वर्षात बस सेवेला 34 कोटींचा तोटा झाल्याची माहिती समोर आली आहे। शहराच्या बस ताफ्यात पुढील काळात आणखी 136 बसेस दाखल होणार आहेत। वाहतूक कोंडीमध्ये जगात 4थ्या क्रमांकावर असलेल्या पुण्यात वाहन चालकांनी देखील आपल्या बेशिस्तीचा भर टाकलाय। वर्षभरात 90 कोटींचा दंड आकारण्यात आलाय। यावेळी 1345 वाहन चालकांचा परवाना रद्द करण्यात आलाय। पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पात्रता निकषामध्ये बदल करण्यात आले। त्यानंतर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं 3ऱ्या फेरीसाठी नवं वेळापत्रक जाहीर केलं होतं। विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी दिलेली अंतिम मुदत 28 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना आता प्रवेश शुल्क आणि आवश्यक कागदपत्र संकेतस्थळावर भरून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे। विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापकांसाठी अनिवार्य असलेल्या सेट परीक्षेच्या तारखेमध्ये बदल करण्यात आलाय। पूर्वीच्या नियोजनानुसार सेट परीक्षा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा एकाच दिवशी येत असल्यानं नियोजनात बदल करण्यात आलेला आहे। आता सेट परीक्षा 15 जून रोजी ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे। ठाणे शहरात बांधकाम सुरू असताना हवा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेनं विकासकांना नियम आखून दिले आहेत। या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 7 विकासकांना काम थांबवण्याचे आदेश महापालिकेच्या शहर विकास विभागाकडून देण्यात आले। वाढती प्रवाशांची संख्या लक्षात घेता वसई भाईंदर रोरो सेवेच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे। नवीन 6 फेऱ्या वाढवून आता 9 ऐवजी दिवसाला 15 फेऱ्या केल्या जाणार आहेत। 26 जानेवारीपासून या फेऱ्या सुरू केल्या जाणार आहेत। सविस्तर बातमी पाहूयात। वाल्मिक कराडच्या मुलानं पोलिसांना तब्बल 150 कॉल केल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय। महादेव मुंडेचा खून झाल्यानंतर फोन कसे जातात असा प्रश्न धस यांनी उपस्थित केलाय। पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन धस यांनी चौकशीची मागणी केली आहे। सतत मला वाटतं 100 वेळा 150 वेळा मोबाईल केलेले। यांना 150 कॉल करण्याची आवश्यकता काय, हे मी एसपींना निवेदन दिलेलं आहे। खून आणि खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड जेलमध्ये गेल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी आता नवं टार्गेट शोधलंय। वाल्मिक कराडच्या मुलांना सुरेश धस यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। महादेव मुंडेंची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड आणि श्री कराड यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप, विष्णू फड, गोविंद भरणे आणि भास्कर केंद्रे यांच्यासह 6 मोबाईल क्रमांकांवर अर्ध्या तासात तब्बल 150 वेळा कॉल केले। हत्या झाली तेव्हा हे फोन का केले गेले याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे। ज्या पोलिसांना कराडांच्या मुलांनी फोन केल्याचा आरोप करण्यात आला आहे ते पोलीस कर्मचारी वादग्रस्त असल्याचा दावाही धस यांनी केला आहे। हे पोलीस कर्मचारी 15 वर्षांपासून एकाच ठिकाणी नोकरी करत आहेत।
याकडेही धस यांनी लक्ष वेधलंय. महादेव मुंडेचा खून झाला त्यावेळेस यांच्या घरातून त्यांच्याकडे फोन कसं काय जातात याचाही तपास झाला पाहिजे. मी आज आरोपी मानत नाही, पण मग यांना 150 कॉल करण्याची आवश्यकता काय हे मी एसपींना निवेदन दिलेलं आहे. आणि 150 कॉल चेक केले गेलेत कोणाकडून, जे मुंबईवरून सायबर तज्ज्ञ आणलेले आहेत, दुबे नावाचे जे सायबर तज्ज्ञ आहेत, त्यांनी त्यांचं मत या ठिकाणी नोंदलेलं आहे. आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासूनच वाल्मिक कराड आणि त्यांच्या आकाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. परळीतील काही खुणांची प्रकरणं धस यांनी चव्हाट्यावर मांडली आहेत. आता धस यांच्या रडारवर वाल्मिक कराडची मुलं आली आहेत. त्यामुळे धस यांनी केलेले आरोप आणि दाव्यांकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. जिल्हा बँकेच्या कारभारावर होत असलेले आरोप आणि घोटाळे लक्षात घेता बँकेनं आता विजल ब्लोअर धोरण सुरू केलेलं आहे. यात बँकेतील गैरकारभाराची माहिती मिळाल्यास कळवा आणि 10,000चं बक्षीस मिळवा असं जाहीर केलंय. 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तिरंग्याचे 3 रंगात ही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे शनिवारपासून एसटीची भाडेवाढ केली जाते आणि यामुळे चाळीसगाव बस स्थानकावरून जळगावसाठी 172 रुपये, धुळे आणि मालेगावसाठी 103 रुपये मोजावे लागणार आहेत. पुण्यात गेल्या 2 दिवसांपासून किमान तापमानात घट झाली आहे. थंडी गायब झाल्यानं तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मात्र या बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसतोय.